नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इयत्ता 10वीच्या इतिहास व राज्यशास्त्र या विषयाचा अभ्यास करत असताना आपण आतापर्यंत राज्यशास्त्राची 2 प्रकरणं पूर्ण पाहिलेली आहेत. आपण थोडासा आढावा घेऊया की या 2 प्रकरणांमध्ये आपण काय पाहिलं. पहिल्या प्रकरणामध्ये आपण पाहिलं होतं संविधानाची वाटचाल. भारत देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर संविधानाची निर्मिती करण्यात आली आणि त्या संविधानानुसार भारताच्या लोकशाहीचा राज्यकारभार कशा प्रकारे चालू आहे. संविधानामध्ये जी न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुता ही मूल्य घालून दिलेली आहे, त्या मूल्यांनुसार भारतातील सर्व जनतेला न्याय मिळतोय का, समतेची वागणूक मिळतीये का, स्वातंत्र्य आणि या सर्व गोष्टी त्यांच्यासाठी मिळत असताना भारताच्या लोकशाहीने आजपर्यंत कोणकोणते प्रयत्न केले. मग सर्व समानतेच्या पातळीवर आणण्यासाठी राखीव जागांचं धोरण असेल, महिलांच्या बाबतीतलं धोरण असेल किंवा शासनाच्या असणाऱ्या विविध योजना असतील, याचा आपण पहिल्या प्रकरणामध्ये काय केला होता, अभ्यास केला होता. मग आपण दुसरं प्रकरण पाहिलेलं होतं मागच्या तासाला. त्या दुसऱ्या प्रकरणामध्ये आपण पाहिलेलं होतं की निवडणूक प्रक्रिया. आपण पाहिलं होतं की भारताच्या संविधानानुसारच एक निवडणूक आयोग निर्मिती करण्यात आलेली आहे आणि या निवडणूक आयोगाच्या माध्यमातून भारतातल्या सकस लोकशाहीसाठी निवडणुका निकोप वातावरणात घेतल्या जातात. मग त्याच्यासाठी आपण पाहिलं होतं की हा निवडणूक आयोग, त्याची रचना कशी आहे, निवडणूक आयोगामध्ये कोण असतं, त्यानंतर आपण पाहिलं होतं त्यांच्या नेमणुका कोण करतं, त्यानंतर आपण पाहिलं होतं निवडणूक आयोगाची काम. मग याच्यामध्ये आपण पाहिलेलं होतं की मतदार याद्या तयार करणं, मतदारसंघ निर्माण करणं, निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करणं, अर्जांची उमेदवारांच्या छाननी करणं, त्यानंतर राजकीय पक्षांना मान्यता देणं आणि निवडणुकीत होणाऱ्या विविध वादांचं सोडवणूक करणं. त्यानंतर आपण हेही पाहिलेलं होतं की कशा प्रकारे निवडणूक आयोग मतदारसंघांची निर्मिती करतं आणि त्यानंतर शेवटच्या टप्प्यात आपण पाहिलेलं होतं की भारतामध्ये निवडणूक प्रक्रिया कशी राबवली जाते. म्हणजे निवडणूक उमेदवाराची नोंदणी करणं, याद्या तयार करणं, मतदारसंघाची निर्मिती करणं, निवडणुकीचा प्रचार कधीपर्यंत केला जातो, प्रत्यक्ष मतदान कसं केलं जातं, मतमोजणी कशी केली जाते, त्यानंतर निकाल कसे जाहीर केले जातात आणि जर काही निवडणुकीच्या संदर्भात वाद असतील तर त्याचं निराकरण केलं जातं. आणि मग शेवटी आपण पाहिलं होतं की आचारसंहिता. या सर्व गोष्टींसाठी महत्वपूर्ण गोष्ट आहे ती आचारसंहिता. आणि शेवटच्या टप्प्यात पाहिलं होतं की मुक्त वातावरणामध्ये निवडणुका कशा घेतल्या जातात. आणि शेवटचा मुद्दा पाहिला होता, भारतामध्ये स्वातंत्र्यानंतर निवडणुका घ्यायला सुरुवात झाल्यानंतर या निवडणुका घेण्याच्या प्रक्रियेमध्ये टप्प्याटप्प्याने कसे बदल होत गेले. म्हणजे अगदी कोऱ्या कागदाच्या मतपत्रिका छापल्या जात नव्हत्या स्वातंत्र्यानंतर लगेच घेतलेल्या निवडणुकीत. का तर लोक अशिक्षित होती आणि ते कोऱ्या पत्रिका त्यांच्या पुढे जे ठेवलेले विविध डबे होते त्याच्यावर पक्षाची चिन्ह होती, त्याच्यात नेऊन टाकत होते. इथून सुरू झालेला आपली निवडणूक प्रक्रिया ईव्हीएम मशीनवर येऊन थांबलेली आहे. म्हणजे भारतीय लोकशाहीमध्ये निवडणूक प्रक्रिया निकोप वातावरणामध्ये होते याचा अभ्यास आपण दुसऱ्या प्रकरणात केला होता. आणि त्याच प्रकरणात उल्लेख आला होता राजकीय पक्षांचा. कारण निवडणुका का घेतल्या जातात तर विविध राजकीय पक्ष आहेत, सत्तेसाठी हे विविध राजकीय पक्ष सत्ता स्पर्धात उतरतात. या प्रकरणामध्ये इथे फळ्यावरती मी नाव लिहिलेले पहा, राजकीय पक्ष प्रकरण क्रमांक 3. या प्रकरणामध्ये आपण काय अभ्यास करणार आहोत तर भारतामध्ये विविध राजकीय पक्ष आहेत. एक पक्ष नाहीये, अनेक पक्ष आहेत. तुम्ही अनेक पक्षांची नावं ऐकलेली असतील. मग काँग्रेस आहे, राष्ट्रवादी काँग्रेस आहे, समाजवादी पार्टी आहे, शिवसेना आहे, मनसे आहे. आता त्याच्यातही पहा काही पक्ष हे राष्ट्रीय पातळीवरचे आहेत
तर काही पक्ष हे फक्त प्रादेशिक आहेत. म्हणजे मनसेसारखा पक्ष घेतला तर तो फक्त एका विशिष्ट प्रदेशापुरताच मर्यादित आहे. कारण भारत हा अनेक राज्यांचा देश आहे, तुम्हाला माहिती आहे. महाराष्ट्र, गुजरात, तमिळनाडू, कर्नाटक, केरळ अनेक राज्य आहेत. आणि ह्या अनेक राज्यांपुरता त्यापैकी जर एखाद्या राज्यापुरता किंवा एखाद्या तिथल्या प्रदेशापुरता मर्यादित असेल तर त्या पक्षाला प्रादेशिक पक्ष म्हणलं जातं. पण जर तो पक्ष अनेक राज्यांमध्ये कार्यान्वित असेल, जसा काँग्रेस सगळ्या राज्यांमध्ये जवळजवळ हा पक्ष पाहायला मिळतो, तर त्याला मग काय म्हणलं जातं, राष्ट्रीय पक्ष असं म्हणलं जातं. अर्थात त्याचा अभ्यास आपण पुढे करणार आहोत. अशा भारतात कार्यरत असणाऱ्या अनेक पक्षांचा, अनेक राजकीय पक्षांचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यापूर्वी आपल्याला पाहायचंय ते भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख. भारतातील राजकीय पक्ष पद्धती. भारतामध्ये राजकीय पक्ष पद्धती कशी अस्तित्वात आली किंवा कशा प्रकारे अनेक पक्षांची निर्मिती होत गेली याची सुरुवात कुठून आहे, तर पहा याची सुरुवात जी आहे ती म्हणलं जातं संघटना किंवा त्याला संस्था, संघ या गोष्टींपासून सुरुवात आहे. आता याचं उदाहरण तुम्हा विद्यार्थ्यांपासून आपण घेऊया. पहा, तुम्हाला जेव्हा तुमच्या वर्ग शिक्षकांकडून किंवा तुमच्या मुख्याध्यापकांकडून एखादी गोष्ट हवी असते आणि त्यावेळेला तुम्ही काय करता, सगळे विद्यार्थी एकत्र येतात आणि एकत्र येऊन एकत्रितपणे मुख्याध्यापकांच्या कक्षामध्ये जाता किंवा एकत्र येऊन स्टाफ रूम मध्ये जाता, वर्ग शिक्षकांकडे जाता आणि तुमची मागणी तिथे मांडता. या ठिकाणी जरी तो लिखित स्वरूपात नसेल, कागदपत्रावरती नसेल, तरी तुमचं ते संघटन झालं, तुमचा तो संघ निर्माण झाला. आणि अशा प्रकारे तुम्ही काय करत असतात, तुमच्या कामाचा पाठपुरावा करता. मग कधी जाऊन तोंडी मागणी करता किंवा कधी कधी तुम्ही लेखी अर्जही करता आणि तो अर्ज तुम्ही सरांकडे देत असतात. म्हणजे एखादा, आता इथं तो प्रश्न पुन्हा एकाचा नाही, वर्गातल्या सगळ्या मुलांचा आहे, म्हणून त्या प्रश्नाला आपण सार्वजनिक प्रश्न असं म्हणतो. अशा प्रकारे एखादा सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एखादा व्यक्ती पुढाकार घेतो, सगळ्यांना एकत्रित करतो आणि ह्या संघटनांचा पुढाकार घेऊन अनेक चळवळी उभ्या राहतात, आंदोलनं होतात. आता मी उदाहरण फक्त शाळेपुरतं मर्यादित दिलं की तुम्ही मुलं एकत्र येतात, तुमच्या मागणीसाठी सरांकडे जाता, मग तुमचं संघटन झालं, तुमचा संघ झाला. कागदपत्री नोंद नाही म्हणून त्याला संस्था हा शब्द मी वापरणार नाहीये. आणि तशा प्रकारे तुम्ही तिथे जाऊन काय करता, आपली मागणी मांडता. म्हणजे तो सार्वजनिक प्रश्न जो तुमच्या सर्वांचा आहे तो सोडवण्यासाठी तुमचं काय झालेलं आहे, संघटन झालेलं आहे. आता अशाच प्रकारे आपल्याला उदाहरणं समाजामध्ये पाहायला मिळतात. अनेक ठिकाणी आंदोलनं होतात, अनेक ठिकाणी चळवळी उभ्या राहतात, अनेक लोक एकत्र येतात, हातात झेंडे घेतात, घोषणा देतात, फलक घेतात. या देखील काय आहेत, संघटना आहेत. या देखील काय आहेत, चळवळी आहेत. आणि हे सगळे एकत्र येऊन लढत असतात तर एखाद्या सार्वजनिक प्रश्नासाठी. तर अशा प्रकारे समाजात अशा प्रकारे अनेक गट असतात, अनेक संस्था असतात, ज्या काय करत असतात, चळवळी करून, लढा देऊन, संघटन करून आपले प्रश्न सोडवत असतात. पण आपण या प्रकरणामध्ये राजकीय पक्ष पाहतोय. म्हणजे थोडक्यात काय की ज्या वेळेला निवडणुकीच्या माध्यमातून असं संघटन करून एखादा गट, मी काय म्हणते ते ऐका नीट पुन्हा, एखादा गट एखाद्या व्यक्तीच्या नेतृत्वाखाली एखादा गट एकत्र येतो, राजकीय निवडणुकांमध्ये सहभागी होतो आणि निवडून येऊन तो ते सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करतो, तेव्हा त्याच गटाला राजकीय पक्ष असं म्हटलं जातं. नीट लक्षात घ्या. समाजात अनेक गट कार्यरत असतात, चळवळी करत असतात, सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी ते एकत्रित आलेले असतात. अशाच प्रकारे निवडणुका लढवून, पुढाकार घेऊन एखादा गट निवडणुकीच्या रिंगणात उतरतो, स्वतःचा पक्ष बनवतो, निवडणूक लढवतो, जिंकतो, सत्तेवरती येतो आणि तेच सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी शासकीय पातळीवरून तो काय करतो, कार्य करतो.
त्या गटाला राजकीय पक्ष असं म्हणतात। आता या ठिकाणी पहा, राजकीय पक्ष हे सुद्धा सामाजिक संघटनाच आहेत, ही गोष्ट लक्षात घ्यायची। राजकीय पक्ष ही देखील सामाजिक संघटनाच आहे। म्हणजे पहा, तुमच्या शाळेमध्ये तुम्ही मी नाव कुणाचं घेणार नाही, परंतु तुम्ही हे पाहिलं असेल की तुमच्या शाळेमध्ये मॉनिटर म्हणून काम केलेले व्यक्ती पुढे जाऊन आमदार, खासदार, कामगार मंत्री देखील झालेले आहेत। म्हणजे अशा प्रकारे, आणि ते कुठल्या तरी पक्षामार्फत लढलेले आहेत। म्हणजे नेतृत्व, संघटन, सार्वजनिक प्रश्न सोडवण्यासाठी एकत्रित लोकांना आणणं, हे जे आहे ते राजकीय पक्षाचंच लक्षण आहे। आणि जर अधिकृतपणे त्यांनी राजकीय पक्षामध्ये प्रवेश केला, लढले, सत्तेवरती गेले, तर त्या ठिकाणी शासकीय मार्गाने ते काय करतात, सार्वजनिक प्रश्न सोडवू शकतात। आणि म्हणून या ठिकाणी आपण सर्वात प्रथम भारतातील राजकीय पक्ष पद्धतीचा अभ्यास करताना संघटन कशाला म्हणायचं, समूह, संघटन, संस्था, गट कशाला म्हणायचं ते पाहिलं। दुसरा मुद्दा आपण पाहिला, राजकीय पक्ष ही सामाजिक एक संघटनाच आहे। आणि मग आता आपण पाहणार आहोत की राजकीय पक्ष कशाला म्हणायचा। तर पहा, राजकीय पक्ष म्हणजे राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात। काय मिळवण्यासाठी? राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन राजकीय सत्ता मिळवण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणुका लढवतात, राजकीय सत्ता मिळवण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात, निवडणूक प्रक्रियेत म्हणजेच निवडणुका लढवतात, निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात। आता पहा, सर्वांना सत्ता मिळेल असं नाहीये, मग तो का राजकीय पक्ष नाही का, असं नाही। तर सत्ता मिळवण्यासाठी एकत्र येतात आणि निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात। अनेक पक्ष निवडणूक प्रक्रियेत असतील पण सगळेच विजयी होत नाहीत, एकच पक्ष विजयी होतो। आणि म्हणून मग जो विजयी झाला नाही तो राजकीय पक्ष नाही का, तर तोही राजकीय पक्ष आहे। म्हणून म्हणलेले जिंकलेला नाही तर निवडणूक प्रक्रियेत सहभागी झालेला। राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हणतात। राजकीय पक्ष असे म्हणतात। मला माहिती आहे तुम्ही सर्वांनी पुस्तकं उघडलेली आहेत, पान नंबर 82 काढलेला आहे आणि पान नंबर 82 वरती तुम्ही दुसरा परिच्छेद पाहणार आहात। कारण या ठिकाणी तुम्हाला राजकीय पक्षाची व्याख्या लिहून घ्यायची गरज नाहीये, तुम्ही तिथे खून करून घेऊ शकता, नंतर सुद्धा तुम्ही वहीत लिहू शकता किंवा मग हा व्हिडिओ थांबवून तुम्ही ती व्याख्या लिहून काढू शकता। परंतु अशा छोट्या छोट्या नोट्स तुम्ही लिहित राहा। नुसतं वाचलं, नुसतं ऐकलं याने इतिहासाचं अध्ययन पूर्ण होत नाही। थोडंसं मी तुम्हाला पहिल्या सुरुवातीला इतिहासाचं प्रकरण शिकवलं तेव्हा तुम्हाला नोट्स कशा काढायच्या ते शिकवलेलं आहे। जर तुम्ही स्वतःच्या नोट्स काढत गेलात, नोट्स म्हणजे तरी काय, आम्ही फळ्यावरती जे हे छोटे छोटे नोट डाऊन करत जातो, अगदी सगळ्याच्या सगळं लिहित नाही, महत्वाचे मुद्दे लिहितो, तसंच तुम्ही तुमच्या नोट्स काढल्या तर इतिहासाचा अभ्यास करणं सोपं जाते।
म्हणून मी तुम्हाला सांगते आता की राजकीय पक्षाची व्याख्या कुठं आहे. पान नंबर 82 काढलेला आहे तुम्ही. तिसरं प्रकरण राजकीय पक्ष, त्यातला दुसरा परिच्छेद पाहिलेला आहे आणि दुसऱ्या परिच्छेदामध्ये खालून 6वी ओळ पहा. त्या 6व्या ओळीमध्ये राजकीय सत्ता प्राप्त करून घेण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेमध्ये सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हणतात. आणि हवी असेल तर व्याख्या लिहून घ्या. राजकीय सत्ता मिळवण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात, निवडणुकीवर सहभागी होतात, तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष असे म्हणतात. आता आपण राजकीय पक्ष पद्धती भारतातली कशा प्रकारे अस्तित्वात आलेली आहे आणि कशा प्रकारे संघटना आणि संघटनातून नेतृत्व आणि नेतृत्वातून पक्ष इथपर्यंत आपण पाहिलेलं आहे. आता आपण पाहणार आहोत भारतातील राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये. भारतातील राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये. ठळक वैशिष्ट्ये म्हणा. भारतातील राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये, महत्वपूर्ण वैशिष्ट्ये कुठली आहेत. आता पहा, तुम्ही जरी सामान्यपणे विचार केला तरी तुमच्या लक्षात येईल की कुणीही सत्तेमध्ये का जातं. आपण आधीच पाहिलेलं आहे की राजकीय पक्ष कसा निर्माण होतो किंवा त्याला कुठल्या गटाला राजकीय पक्ष म्हणायचे, तर जो राजकीय सत्ता, तुम्ही व्याख्या लक्षात ठेवली तर वैशिष्ट्य त्या व्याख्येमध्येच आहे. पहिलं वाक्य, राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी. पुढे काय म्हणलेलं आहे, जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हणले जातात. जी राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये आहे ती त्या व्याख्यातच आहे. पहिलं जे वाक्य आहे राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी, राजकीय पक्षांच्या वैशिष्ट्यातलं पहिलं वैशिष्ट्य आहे सत्ता मिळवणे. हे परीक्षेला विचारलं जातं. हा प्रश्न या प्रकरणातला महत्वाचा आहे. तर पहा, व्याख्येमधली सुरुवात होती राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात. पहिलं वाक्य सत्ता मिळवणे, वैशिष्ट्य झालं सत्ता मिळवणे. दुसरं आहे पहा, लोक एकत्र येतात. कोणते लोक एकत्र येतात? ज्यांची विचारसरणी समान असते ते लोक एकत्र येतात. मग आता पुन्हा आपण तुमच्या वर्गातलं उदाहरण घेऊ. तुम्हाला एखाद्या गोष्टीची मागणी करायची असते, 60 मुलं वर्गात असतात, 40 म्हणतात नाही नाही आपण असं सरांकडे मागणी करूया की तास 9 वाजताच घ्या. काही मुलं म्हणतात नको 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 11 वाजता घेतला तर चालेल. मग ज्यांना वाटतं 9 वाजता घेतला पाहिजे ते सगळे एकत्र येऊन सरांकडे अर्ज घेऊन जातात. मग ते 40 असतात, 20 मात्र सोबत आलेले नसतात. याचाच अर्थ तिथे झाली समान विचारसरणी. आणि म्हणून व्याख्येनुसारच जर आपण पुढे गेलो, राजकीय सत्ता मिळवण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येतात कोणते? विचारसरणीवाले, समान. म्हणून दुसरं ठळक वैशिष्ट्य विचारसरणीचा आधार. आपण ह्या प्रत्येकाचं स्पष्टीकरण पाहणार आहोत. परंतु राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये लक्षात ठेवताना व्याख्येनुसार कशी लक्षात ठेवायची म्हणून मी अगोदर फक्त काय सांगते तुम्हाला, वैशिष्ट्ये. व्याख्येत आपण पाहिलेलं पहिलं वाक्य तर सत्ता मिळवणे, दुसरं एकत्र येणं म्हणजेच विचारसरणीचा आधार. पुढे काय म्हणलेलं आहे पहा, एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होणं. आता निवडणूक प्रक्रियेत जर सहभागी व्हायचे तर तुम्हाला निवडणुकीसाठी तुमचा काय पाहिजे? पक्ष पाहिजे. पक्ष पाहिजे तर त्याचा पक्षाचा कार्यक्रम पाहिजे. म्हणून पुढचं वैशिष्ट्य आहे पक्ष कार्यक्रम. त्याच्या पुढचा
मुद्दा किंवा वैशिष्ट्य आहे ते म्हणजे, आता जर तुम्ही निवडणूक प्रक्रियेत सहभागी झाला, सत्ता मिळवण्यासाठी समान विचारांचे लोक एकत्र आले, पक्ष कार्यक्रम ठरवला, निवडणूक लढवली, तर नक्कीच पुढचं वैशिष्ट्य असणारे ते म्हणजे सरकार स्थापन करणे. म्हणजे तुम्ही जर फक्त राजकीय पक्षाची व्याख्या लक्षात ठेवली तर वैशिष्ट्य आपोआप त्या व्याख्येमध्ये आलेली आहेत की राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी, म्हणजेच पहिलं वैशिष्ट्य सत्ता मिळवणे. पुढे म्हणजे एकत्र येऊन, एकत्र येणे म्हणजेच विचारसरणीचा आधार, निवडणूक प्रक्रियेत सहभागी होऊन, निवडणूक प्रक्रियेत सहभागी व्हायचं म्हणजे पक्ष कार्यक्रमाला सरकार स्थापन करणं आलं, तेव्हा त्या संघटनांना, आता संघटना म्हणलेलं आहे, ती जी संघटना आहे ती संघटनाला राजकीय पक्ष म्हणलेले. म्हणजे ती जी संघटना आहे ती कोणाचं काम पाहते? आपण संघटना तुमच्या वर्गाचं पाहिलं, वर्गाच्या हितासाठी तुम्ही सगळे एकत्र गेलते. कुणाकडे गेलते? मुख्याध्यापकांकडे गेलते. म्हणजेच हे जे नेतृत्व करणारे लोक आहेत ते नेतृत्व करणारे लोक समाज आणि सरकार यांच्यामधला काय असतात? दुवा असतात. आणि म्हणून शेवटचं ठळक वैशिष्ट्य आहे शासन व जनता यांच्यातील दुवा. आता आपण या प्रत्येक भारतातील राजकीय पक्षांची वैशिष्ट्ये अभ्यासताना या प्रत्येक वैशिष्ट्याचा स्वतंत्रपणे काय करूया? अभ्यास करूया. सुरुवात आपला पहिला मुद्दा, सत्ता मिळविणे. कुठलाही राजकीय पक्षाचा पहिला हेतू हा असतो की त्यांना सत्ता मिळाली पाहिजे. जर सत्ता मिळाली तर ते काम करू शकणार आहेत, म्हणजे चांगल्या प्रकारे, कारण त्यांच्या हातात सत्ता आहे. म्हणून सत्ता मिळवण्याच्या हेतूने राजकीय पक्ष निवडणुकीच्या माध्यमातून एकत्र येतात. आता सत्ता मिळवणं हा जरी राजकीय पक्षांचा उद्देश असला तरी हे राजकीय पक्ष या सत्ता स्पर्धेत उतरतात आणि अशी स्पर्धा करण्यामध्ये अयोग्य काहीही नाही. सत्ता स्पर्धा करण्यामध्ये अयोग्य काहीही नाही. ज्याला हवा तो राजकीय पक्ष निवडणुकीला उभं राहू शकतो. मात्र ही जी सत्ता स्पर्धा आहे ती निकोप वातावरणात होणं गरजेचं आहे. आपण निवडणुकीच्या संदर्भात ऐकलेलं असतं की जेव्हा निवडणुका येतात तेव्हा फार गमतीशीर वातावरण असतं. एक राजकीय पक्ष दुसऱ्यावरती तोफा डागत असतो, दुसरा त्यातला प्रत्युत्तर देत असतो, पुन्हा हा त्याच्यावरती तोफा डागत असतो. आणि हे निकोप वातावरण झालं. तुम्ही त्यांनी केलेल्या चुका दाखवा, यांच्यात असणारे त्रुटी दाखवा, हे अगदी लोकशाहीचं चांगलं लक्षण आहे. परंतु काही ठिकाणी काही सत्ता स्पर्धांमध्ये उमेदवार पळवले जातात, त्यांचे खून होतात. ही गोष्ट मात्र निकोप वातावरणाला साजेशी नाहीये. म्हणून सत्ता मिळवणं हे राजकीय पक्षाचं पहिलं ठळक वैशिष्ट्य आहे. त्याच्यासाठी तुम्हाला सत्ता स्पर्धा करावी लागेल, पण ती सत्ता स्पर्धा निकोप हवी. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं गैर वातावरण निर्माण होता कामा. दुसरं राजकीय पक्षाचं ठळक वैशिष्ट्य आहे विचारसरणीचा आधार. आपण मुंबईच्या बाबतीत ही विचारसरणी ठळकपणे आपल्याला जाणवते की मुंबई मराठी माणसाची आहे, मुंबईमध्ये मराठी माणूस टिकला पाहिजे, परकीय परप्रांतीयांचं तिथे आक्रमण नको, वगैरे वगैरे अनेक पक्षांची विचारसरणी आपण ठळकपणे अनुभवली असते. कुठलाही राजकीय पक्ष घ्या किंवा मी तर म्हणजे प्रत्येक राजकीय पक्षांचं स्वतःचं काही विशिष्ट धोरण असतं किंवा त्यांची स्वतःच्या विचारांचा पुरस्कार करणारा कार्यक्रम असतो. आणि हे सार्वजनिकच प्रश्न असतात. ते जे काही प्रश्न पुढे मांडतात किंवा मुंबई महाराष्ट्राची, मराठी माणसाची सार्वजनिक प्रश्न आहे हा. अशा प्रकारे एखाद्या विचारांचा पुरस्कार करणं किंवा एखाद्या धोरणाचा पुरस्कार करणं त्याला विचारसरणी म्हणलेलं आहे. आणि या सर्व पक्षाची अशी वेगवेगळी विचारसरणी असते.
मग कोणाची आदिवासींसाठी आपल्याला दिसून येते, कोणाची मराठी माणसासाठी दिसून येते, कोणाची उद्योग समूहासाठी दिसून येते. प्रत्येक पक्षाची विचारसरणी असते आणि त्या सर्वांच्या समावेशातूनच पक्षाची विचारसरणी तयार होते. ही विचारसरणी ज्या ज्या लोकांना योग्य वाटते ते लोक त्या पक्षाला सपोर्ट करतात, त्यांच्या मागे जातात. आपण पाहतो की निवडणुकीमध्ये पुढारी जे आश्वासन देतात की आम्ही असं करू, ते आश्वासन जर जनतेला पटलं तर जनता त्याला निवडून देते. म्हणजे थोडक्यात त्यांच्या विचारसरणीला जनतेने दिलेला तो काय असतो, पाठिंबा असतो. पक्षाला लोकांचा जो पाठिंबा मिळतो त्याला त्या पक्षाचा जनाधार म्हणतात आणि मग त्याच्याच आधारे ते लोक निवडून येतात, सत्तेत जातात आणि काम करतात. मात्र हल्लीच्या काळात असं झालेलं आहे, एक त्रुटी या ठिकाणी त्यांनी सांगितलेली आहे की आधुनिक काळात सर्वच राजकीय पक्षांची विचारसरणी सारखीच दिसून येते आणि त्याच्यामुळे पक्षाच्या विचारसरणीत फरक करणं काय झालेले, अवघड झालेले. म्हणजे पूर्वीची जी पक्षनिष्ठा होती, पूर्वीची जी एखाद्या पक्षाची विचारसरणी त्या पक्षातले सगळे राजकीय नेते लावून धरत होते, दुसऱ्या कुठल्या विचारसरणीशी आपल्या पक्षाची विचारसरणीची मिसळ करत नव्हते, ती गोष्ट आज पाहायला मिळत नाही. आज प्रत्येक पक्ष फक्त सत्ता प्राप्त करून घेण्यासाठी सगळ्या विचारांच्या विचारसरणीची काय करतोय, भेडमिसळ करतोय आणि त्यामुळे कुठला कोण खरं बोलते, कोण खोटं बोलते हे सामान्य जनतेला ओळखणं अवघड होतं आणि त्याचा परिणाम निवडणुकीमध्ये दिसून येतो. मात्र आपल्याला इथे लक्षात एवढंच ठेवायचं की विचारसरणीचा आधार म्हणजे प्रत्येक पक्षाची स्वतःची एक विचारसरणी असते, त्याच्या आधारे त्या विचारसरणीचेच लोक त्यांना काय करतात, सपोर्ट करत असतात. त्यानंतरचं ठळक वैशिष्ट्यातलं तिसरं वैशिष्ट्य ते म्हणजे पक्ष कार्यक्रम. आता पहा, विचारसरणी प्रत्यक्षात आणायची कशी. आपण पाहिलं, मी कुठल्याही पक्षाचं नाव घेणार नाही, पण पुन्हा सांगते, परंतु आपण पाहिलं की मुंबई मराठी माणसाची आहे, परप्रांतीयांची नाही, याच्यासाठी अनेक पक्ष कार्यक्रम झाले. मग फुटपाथवरच्या लोकांच्या, फेरीवाल्यांच्या गाड्या हटवणं असेल किंवा मराठी माणसांनाच मुंबईमध्ये नोकऱ्या मिळाव्यात यासाठी झालेली एका विशिष्ट पक्षाची आंदोलनं असतील किंवा अनेक इतर गोष्टी आहेत की ज्या त्या पक्षाने मराठी माणूस या मुद्द्याखाली अनेक पक्ष कार्यक्रम राबवलेले आपल्याला दिसतात आणि त्याला म्हणलेलं आहे पक्ष कार्यक्रम. म्हणजे विचारसरणी प्रत्यक्षात आणण्यासाठी राजकीय पक्ष त्यावर आधारित कार्यक्रम निश्चित करतात. हे कार्यक्रम सातत्याने चालू असतात. मात्र जर सत्ता मिळाली तर या कार्यक्रमाची ते काय करतात, प्रामुख्याने अंमलबजावणी करतात. सत्ता नाही मिळाली तरी ते त्यांचे कार्यक्रम बंद करत नाहीत, कारण या 5 वर्षात नाही सत्ता मिळाली तर पुढच्या 5 वर्षात मिळेल या गोष्टीवरती विश्वास ठेवून हे लोक त्यांचा सत्ता कार्यक्रम लोकांच्या पाठिंबा मिळवण्यासाठी सातत्याने काय करत असतात, चालू ठेवत असतात. म्हणजे ह्याला म्हणतात पक्ष कार्यक्रम. आता आपण चौथा भारतातील राजकीय पक्षांच्या ठळक वैशिष्ट्यातलं चौथं वैशिष्ट्य पाहतोय ते म्हणजे सरकार स्थापन करणे. हे तर मी म्हणेल अंतिम उद्दिष्ट आहे त्यांचं की राजकीय पक्ष सरकार स्थापन करतात आणि देशाचा कारभार करतात, कारण निवडणुकीत बहुमत मिळालेल्या पक्षालाच त्या ठिकाणी सरकार स्थापन करता येतं. सरकार स्थापन झालं तर ते लोकांचे प्रश्न त्यांच्या हातात सत्ता असल्यामुळे ते सोडवू शकतात. अर्थात फक्त भारताच्या लोकशाहीत मी तर म्हणेल किंवा लोकशाहीतच फक्त सत्तेवर आलेल्या पक्षालाच महत्व आहे असं नाही, तर विरोधी पक्षही तितकाच महत्वाचा आहे. आणि म्हणून भारताच्या लोकशाहीप्रमाणे जर आपण विचार केला तर ज्या पक्षाला बहुमत मिळत नाही तो जो विरोधी पक्ष असतो तो सुद्धा सातत्याने कार्यरत असतो. आणि म्हणून म्हणलेलं आहे की सरकार स्थापन करणं हे राजकीय पक्षांच्या वैशिष्ट्यातलं एक प्रमुख ठळक वैशिष्ट्य आहे. आणि शेवटचा मुद्दा आपण पाहणार आहोत म्हणजे शासन व जनता यांच्यातील दुवा. आपण पाहिलं असेल की आपल्याकडे लोकसभा, राज्यसभा, विधानसभा सगळ्या निवडणुका होतात. आमदार, खासदार आपल्या आपल्या भागातले निवडून आलेले असतात. कुठलाही प्रश्न असेल तर आपण त्या आमदारांकडे जातो, त्या खासदारांकडे जातो. कशासाठी? तर आपली समस्या आपण त्यांच्यासमोर मांडतो आणि मग ते आपली समस्या केंद्रात किंवा राज्य सरकारच्या पदरी मांडतात आणि ती समस्या सोडवण्यासाठी सातत्याने प्रयत्न करतात. म्हणजेच थोडक्यात
शासन आणि जनता यांच्यातला दुवा असतो तो हा राजकीय पक्ष. म्हणून राजकीय पक्षाचं शेवटचं ठळक वैशिष्ट्य म्हणजे शासन व जनता यांच्यातील दुवा. मुळात लोकशाहीची व्याख्याच आहे लोकांनी लोकांसाठी चालवलेले राज्य. त्या ठिकाणी लोकांचाच राज्यकारभार करायचा आहे. फक्त ते प्रतिनिधी आहेत आपले तिथे, कारण सर्व जनता रोजच्या रोज राज्यकारभारात सहभागी होऊ शकत नाही. म्हणजे अशा प्रकारे राजकीय पक्ष शासन आणि जनता याच्यामध्ये दुवा म्हणून काम करतं आणि जनतेच्या मागण्या आणि गाऱ्हाणी शासनापर्यंत पोहोचवण्याचं काम राजकीय पक्षच करत असतात. तर शासनच पक्षांमार्फत आपल्या धोरण कार्यक्रमांना पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न करत असतं. कारण शासनांच्याही विविध धोरणं असतात, विविध योजना असतात. त्या योजना आपल्यापर्यंत कोण पोहोचवतात? तर राजकीय पक्षच पोहोचवतात सत्तेवर आलेले. म्हणजे शासन सुद्धा जनतेचा पाठिंबा मिळवण्यासाठी या राजकीय पक्षाचाच आधार घेत असतात जे सत्तेत आहेत. आणि म्हणून त्यांनाच म्हणलेलं आहे शासन आणि जनता यांच्यामधला दुवा. तर अशा प्रकारे ही राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये आहेत 5. तुम्ही ती नोट डाऊन करून घ्या. भारतातील राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये. पहिलं वैशिष्ट्य आहे सत्ता मिळवणे. दुसरं वैशिष्ट्य आहे विचारसरणीचा आधार. तिसरं वैशिष्ट्य आहे पक्ष कार्यक्रम. चौथं वैशिष्ट्य आहे सरकार स्थापन करणे. आणि 5वं वैशिष्ट्य आहे शासन व जनता यांच्यातील दुवा. आता पहा, आपण या ठिकाणी राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पाहिलेली आहेत. तुमच्या पुस्तकामध्ये चौकटीमध्ये काही विचार मांडलेले असतात आणि त्याच्याशी तुम्ही किती सहमत आहात या आधारे तुम्हाला प्रश्न विचारलेले असतात. त्याचा नेहमी विचार करायचा त्याच्यावरती, कारण त्याच्यातून तुम्हाला ते प्रकरण चांगल्या प्रकारे समजण्यासाठी काय होत असतं, सहाय्य मिळत असतं. इथं म्हणलेलं आहे वर्तमानपत्रातील या बातम्या तुम्हाला काय समजतं वाचल्यानंतर ते थोडक्यात सांगा. एक पहिली बातमी आहे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात सर्व विरोधी पक्षांची मुंबईत बैठक झाली, शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार. पहा, जे निवडून आले ते सत्ताधारी झाले, आता ते त्यांचं सरकार स्थापन झालं आणि जे निवडून आले नाही ते विरोधी पक्ष झाले. या आता इथं म्हणलेलं आहे सत्ताधारी पक्षाच्या विरोधात, जे सत्तेवर नाहीत म्हणजे जे शासनात नाहीत ते सर्व विरोधी पक्ष एकत्र आले. त्यांनी मुंबईत बैठक घेतली आणि शेतकऱ्यांचे प्रश्न हाती घेणार असा निर्णय घेतला. याचाच अर्थ असा होतो सत्ताधारी जो पक्ष आहे त्याच्याकडून शेतकऱ्यांचे प्रश्न सोडवण्यामध्ये कुठेतरी कमी ते पडत आहेत आणि म्हणून विरोधी पक्षांनी एकत्र येऊन तो कार्यक्रम काय केलेला आहे, हाती घेतलेला आहे. दुसरा विचारलेला आहे सत्ताधारी पक्षाने ग्रामीण भागात संवाद यात्रांचे आयोजन केले. सत्ताधारी पक्ष आहे त्याच्या असं लक्षात आलं की आजपर्यंत ग्रामीण जनतेशी प्रत्यक्ष जाऊन कुणीही संवाद कुठल्याही पक्षाने सत्तेवर आलेल्या साधलेला नाही आणि म्हणून आपण तिथपर्यंत पोहोचलो पाहिजे किंवा ग्रामीण जनतेचे प्रश्न कदाचित सरकारपर्यंत पोहोचत नाहीत म्हणून सरकारनेच ग्रामीण भागात फिरलं पाहिजे म्हणजे त्यांना त्यांचे प्रश्न कळतील. तर अशा प्रकारे हे या ठिकाणी या 2 बातम्या त्यांनी दिलेल्या आहेत. पुढे म्हणलेले समजा तुम्ही विरोधी पक्ष नेते आहात आणि आरोग्य क्षेत्रात सरकारने चांगली कामगिरी केलेली नाही हे तुमच्या पक्षाच्या नजरेत आले आहे, विरोधी पक्ष नेते म्हणून तुम्ही काय कराल. तर याच्यासाठी तुम्हाला सध्याचं उदाहरण अतिशय उत्तम आहे. आपल्याला कोणावर टीका करायची नाही, आपल्याला कोणाला सपोर्ट करायचा नाही. एक तटस्थ म्हणून आपण आपला अभ्यास म्हणून त्या गोष्टीकडे पाहायचा आहे. तुम्हाला सर्वांना माहिती आहे महाराष्ट्रामध्ये आघाडीचं शासन आहे. राष्ट्रवादी, काँग्रेस, शिवसेना एकत्र येऊन अजूनही पक्ष आहेत त्यांनी हे सत्ता स्थापन केलेली आहेत आणि विरोधी पक्ष नेते आहेत मागील सरकारमधले देवेंद्र फडणवीसजी. आता सध्या आपण पाहतोय
की आजाराच्या बाबतीत कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती सरकार ज्या ज्या योजना करतात त्याच्यात असणाऱ्या प्रत्येक त्रुटी दाखवण्याचा प्रयत्न या ठिकाणी माननीय देवेंद्र फडणवीसजी यांनी केलेला आहे. कारण का, तर विरोधी पक्षनेते म्हणून त्यांनी त्यांची ती जबाबदारी समजून त्या प्रकारे त्यांनी त्यात काय केलेले आहेत, त्रुटी दाखवलेल्या आहेत आणि सत्तेवर असणाऱ्या पक्षाला देखील लगेच तत्काळ त्याची काय करावी लागते, जबाबदारी घेऊन तो प्रश्न सोडवण्यासाठी काम करावं लागतं. आणखी एक प्रश्न या ठिकाणी विचार करावा हा म्हणलेला आहे की महात्मा गांधी, विनोबा भावे आणि जयप्रकाश नारायण यांनी पक्ष विरहित लोकशाहीची कल्पना मांडलेली होती. आधुनिक काळात अशी लोकशाही आणायची असेल तर काय करावं लागेल. खरं तर याच्यावरती आपण एक तासभर जरी बोललो तरी कमी होईल. फक्त या ठिकाणी मी एवढंच सांगते, महात्मा गांधी असतील, विनोबा भावे असतील, जयप्रकाश नारायणजी असतील, या सर्वांनाच भारतीय स्वातंत्र्य लढ्याचे खूप महत्वपूर्ण भाग आहेत हे तिघेही. या सर्वांना लोकशाही हवी होती, पण लोकशाहीसाठी असणारी भांडणं नको होती, लोकशाहीसाठी असणारं राजकारण नको होतं आणि म्हणून त्यांनी पक्षविरहित म्हणजे जो जो व्यक्ती राजकीय कारभार करण्यासाठी पात्र असेल त्या सर्व व्यक्तींना सत्तेत येता यावं. कधी कधी असं होतं की काही पक्षांची सत्ता येत नाही, पण त्या पक्षामधला अमुक एक व्यक्ती हुशार असू शकतो, नेता हुशार असू शकतो, पण त्यांची सत्ता न आल्यामुळे त्याची हुशारी त्या ठिकाणी शासनाच्या कामी येत नाही. मग अशा अनेक मुद्दे आहेत की ज्याच्या आधारे महात्मा गांधी असतील, विनोबा भावे असतील, जयप्रकाश नारायणजी असतील, यांना असं वाटत होतं की भारतामध्ये पक्षविरहित लोकशाही असावी. जो व्यक्ती चांगला, जो काम करणारा तो सरकारमध्ये असेल आणि सर्व लोकांमध्ये कुठलीही पक्षफूट न पडता जनतेचा, सर्व जनतेचा विकास एवढंच फक्त ध्येय धोरण असेल. अर्थात अशी जर लोकशाही आज आणायची असेल तर काय करावं लागेल हा फार मोठा मुद्दा आहे. आपण जेव्हा वेळ मिळेल कधी एखाद्या वेळी त्यावेळी याच्यावरती विचार करूया. आता आपण पाहणार आहोत ते म्हणजे भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप. भारतातील पक्ष पद्धतीचे बदलते स्वरूप म्हणजे 1947 पूर्वी भारतामध्ये म्हणजे साधारण 1885 ला भारतात फक्त काँग्रेस हा एकच पक्ष होता. आपण ज्याला तुम्ही 5वी पासून 7वीत असताना 8वीत प्रामुख्याने 8वीच्या इतिहासामध्ये भारतीय स्वातंत्र्याचा लढा संपूर्ण अभ्यासलेला आहे. आणि ज्या वेळेला ब्रिटिशांशी भारतीय लढत होते त्यावेळेला भारतामध्ये असणारा एक खूप मोठा सर्वसमावेशक पक्ष होता तो म्हणजे काँग्रेस. आणि तो 1885 ला ती संघटना स्थापन झालेली होती. म्हणजे हा सर्वात जुना पक्ष, स्वातंत्र्याच्याही आधीपासून त्याची पायाभरणी झालेली आहे. मात्र स्वातंत्र्योत्तर काळामध्ये काँग्रेस हाच एक प्रबळ पक्ष म्हणून काय होता, भारतात अस्तित्वात होता. काही अपवाद वगळता केंद्र व राज्य पातळीवर म्हणजे प्रत्येक राज्यात असेल किंवा केंद्रात असेल याच पक्षाला बहुमत मिळत होतं आणि भारतातील राजकारणावरती त्यामुळं याच पक्षाची अनेक वर्ष पकड होती आणि म्हणून एक प्रबळ पक्ष पद्धती असं त्या काळामध्ये भारताच्या लोकशाहीचं वर्णन केलेलं आहे. मात्र 1947 ला स्वातंत्र्य मिळाल्यापासून जो हा इतिहास एक प्रबळ लोकशाही म्हणलेला आहे, ते एक प्रबळ पक्ष पद्धती म्हणलेला आहे, ती अस्तित्वात होती, परंतु ती 1977 पर्यंत 47 पासून ते 77 पर्यंत काँग्रेस हा एकमेव पक्ष राज्यातही होता, केंद्रातही होता, अनेक राज्यात थोडाफार अपवाद होता, नाही असं नाही, मात्र मोठ्या संख्येने आणि त्यामुळे सत्ता त्यांचीच होती आणि म्हणून एक प्रबळ पक्ष पद्धती असं त्या काळातल्या लोकशाहीचं वर्णन भारताच्या केलेलं आहे. मात्र 1977 मध्ये या एक प्रबळ पक्ष पद्धतीला आव्हान देणारं काँग्रेसेतर पक्षांनी एकत्र येऊन काम सुरू केलं. काँग्रेसेतर म्हणलेले पहा, काँग्रेसेतर म्हणजे काँग्रेस सोडून इतर सगळे.
काँग्रेस तर अर्थ काय होतो, काँग्रेस पक्ष सोडून भारतात जेवढे छोटे मोठे पक्ष होते त्यांनी एकत्र येऊन 1977ला सर्वात पहिला प्रयत्न केला भारतामध्ये निवडणुका लढवण्याचा आणि काँग्रेसची सत्ता नष्ट करून इतर पक्षांची सत्ता भारतात आणण्याचा. म्हणून त्याला म्हणलेले की 1977 मध्ये एक प्रबळ पक्ष पद्धतीला भारतामध्ये आव्हान दिलं गेलं आणि काँग्रेस सोडून इतर सगळे पक्ष एकत्र आले. त्यानंतर अनेक वेळा घडामोडी घडत गेल्या आणि 1989 रोजी अशी स्थिती भारतामध्ये झाली की लोकसभा निवडणुकानंतर राजकारणात फक्त एकाच पक्षाचं वर्चस्व असणं ही बाबत संपुष्टात आली. आघाडी ज्याला म्हणतात, म्हणजे एक पक्ष बहुमत मिळवून सत्तेत येऊ शकतो. हे 77 पर्यंत ठीक होतं. 77 नंतर म्हणजे काँग्रेस पक्षच होता तो. 77 मध्ये मात्र काँग्रेस सोडून इतर सगळे पक्ष एकत्र आले आणि त्यांनी काँग्रेसला आव्हान दिलं. तिथून पुढे 89 मध्ये तर अशी गोष्ट घडली की अनेक पक्ष एकत्र येऊन काय करू लागले, आघाडी स्थापन करू लागले आणि सत्ता मिळू लागले. म्हणून म्हणलेलं आहे 1989ला की एक प्रबळ पद्धती जी आहे ती नष्ट झाली म्हणावं लागेल आणि एकाच पक्षाचं वर्चस्व ही बाबच नष्ट झाली आणि अनेक पक्षांनी एकत्र येऊन आघाडीचं शासन स्थापन केलं. आता पहा, आता सुद्धा महाराष्ट्रामध्ये जर आपण विचार केला तर अशाच प्रकारे आघाडीचं शासन आहे. आघाडी सरकार स्थापन करण्याचा प्रयोग भारतीय जनता पक्ष व काँग्रेस या दोन्ही पक्षांनी केलेला आहे. भारतीय जनता पक्षाने आपापल्या परीने केलेला आहे आणि काँग्रेसने देखील आपापल्या परीने केलेला आहे. आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होते असा पूर्वी समज होता की जर आघाडी असेल, आघाडी म्हणजे अनेक पक्ष एकत्र येऊन स्थापन केलेला आहे, तर त्यावेळेला त्या अनेक पक्षांची अनेक वेगवेगळी विचारसरणी आपण तर पाहिलेलं आहे. प्रत्येक पक्षाची वेगळी विचारसरणी असते. मग हे जर एकत्र आले, वेगवेगळ्या विचारसरणीचे पक्ष एकत्र येऊन आघाडी स्थापन करून एकत्र सरकारमध्ये गेले तर त्यांचे विचार पटणार नाही, त्यांची भांडणं होतील, सत्ता टिकणार नाही, पुन्हा पुन्हा निवडणुका होतील. आणि म्हणून लोकांमध्ये असा एक जो गैरसमज होता की एक प्रबळ पक्ष पद्धती ती 77ला काँग्रेस इतर पक्ष एकत्र येऊन त्यांनी ती नष्ट करून दाखवली आणि 89 मध्ये तर असं सिद्ध झालं की एक प्रबळ पक्ष पद्धती असलीच पाहिजे असं काही नाही. आघाडीचं सरकार जरी असेल, आघाडीचे लोक जरी असते एकत्र येऊन सत्ता स्थापन करत असले तरी हे आघाडी शासनातून अस्थिरता निर्माण होत नाही हा समज आपल्या देशातील पक्ष पद्धतीने खोटा ठरवला. मी तुम्हाला आता सांगितलं की आपल्या महाराष्ट्रामध्ये आता सुद्धा आघाडीचं शासन आहे. आता आघाडीचे शासन ही बाब आता भारताच्या राजकीय व्यवस्थेत स्थिरावलेली आहे. आघाडीचे शासन हे आता भारताच्या राज्यकारभारामध्ये काय झालेली आहे, स्थिरावलेली आहे. अस्थिरता निर्माण होते असा मुद्दा आता राहिलेला नाही. या ठिकाणी त्यांनी म्हणलेले पहा की एक पक्ष पद्धती, लोकशाहीमध्ये सुद्धा लोकशाही आहे, परंतु लोकशाही असतानाही अनेक देशांमध्ये कशा पद्धतीने पक्ष पद्धती असते ते या ठिकाणी सांगितले. तिथं पहिली आहे ती एक पक्ष पद्धती, म्हणजे एकाच राजकीय पक्षाच्या हाती सत्ता दीर्घकाळ असल्यास व अन्य कोणतेच पक्ष राजकारणात प्रभावी नसल्यास त्या पक्ष पद्धतीला एक पक्ष पद्धती असं म्हणतात. जशी आपल्याकडे 77 पर्यंत होती, जशी आज चीनमध्ये आहे, अनेक वर्ष एकाच पक्षाकडे ती सत्ता आहे, त्याला एक पक्ष पद्धती असं म्हटलं जातं. आता द्विपक्षीय पद्धत म्हणजे काय, तर राजकारणात दोन राजकीय पक्ष प्रभावी असतात. दोन पक्ष प्रभावी असतात म्हणजे कधी यांची सत्ता येते तर कधी त्यांची सत्ता येते. दोन पक्ष आलटून पालटून राज्यकारभार करत असतात पण दोन्हीही प्रभावी असतात, त्याला द्विपक्षीय पद्धत असं म्हणतात. आणि ज्या वेळेला अनेक राजकीय पक्ष सत्तेच्या स्पर्धेत असतात, सर्वांचाच कमी अधिक प्रमाणात राजकीय प्रभाव असतो, अशी पद्धत म्हणजे बहुपक्षीय पद्धत होय. तर अशा प्रकारे राज्यकारभाराची एक पक्ष पद्धती, द्विपक्षीय पद्धती आणि बहुपक्षीय पद्धती या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेली आहे. आता आपल्याला शेवटचा पण महत्वपूर्ण मुद्दा पाहायचा आहे, तो म्हणजे 1989 मध्ये 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 19
भारतातल्या राजकीय पक्षांची अभ्यास करण्यापूर्वी राष्ट्रीय पक्ष कुठल्या पक्षाला म्हणलं जातं आणि प्रादेशिक पक्ष कुठल्या पक्षाला म्हणलं जातं, म्हणजे म्हणलं जातं म्हणण्यापेक्षा निवडणूक आयोगाचे ते निकष आहेत. निवडणूक आयोगाने दिलेल्या निकषांची पूर्तता केल्यानंतरच त्या पक्षाला प्रादेशिक पक्ष किंवा त्या पक्षाला राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त होत असते. त्या अटी कुठल्या आहेत त्या आपण आता पाहूया. राष्ट्रीय पक्ष, प्रादेशिक पक्ष या दोन्हीसाठी निवडणूक आयोगाच्या अटी. आणि या अटींची पूर्तता झाली तरच त्या पक्षाला राजकीय पक्ष म्हणून राष्ट्रीय किंवा प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता प्राप्त होते. तर सर्वात प्रथम आपण राष्ट्रीय पक्षाचा अभ्यास करूया. राष्ट्रीय पक्ष म्हणजे तुम्हाला सर्वांना माहिती आहे, भारत हा एकसंघ देश आहे, अनेक राज्य आहेत, तिथे अनेक राज्यांमध्ये अनेक पक्ष आहेत. आता पहा, भारतामध्ये जर 4 किंवा अधिक राज्यांमध्ये आपण फक्त राष्ट्रीय पक्ष कुणाला म्हणायचं त्याचा अभ्यास करतोय. 4 राज्य म्हणजे राज्यांची संख्या लिहूया आपण. भारतामध्ये जर 4 किंवा अधिक राज्यांमध्ये कमीत कमी 4 लोकसभा किंवा विधानसभेच्या निवडणुका या निवडणुकांमध्ये जर 6%, नीट लक्षात घ्या, 4 किंवा अधिक राज्यांमध्ये लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत किमान 6% वैध मते म्हणजे पात्र ठरलेली मते जर मिळवली असेल, तसेच मागील निवडणुकीत कोणत्याही राज्यातून अथवा राज्यांमधून म्हणजे एकाच राज्यातून किंवा अनेक राज्यांमधून 4 सदस्य लोकसभेवर गेले असतील तर तो पक्ष राष्ट्रीय पक्ष होतो. पुन्हा नीट लक्ष द्या, 4 किंवा अधिक राज्यात, कमीत कमी 4 राज्य, अधिक जास्त असतील तरी चालतील, 4 किंवा अधिक राज्यामध्ये कुठल्या 2 निवडणुका, लोकसभा आणि विधानसभेच्या मागील निवडणुकीमध्ये 6% वैध मतं त्यांना मिळाली पाहिजे. किती मते मिळाली पाहिजेत? 6%, म्हणजे जेवढी मतं आहेत त्याच्या 6% मतं त्यांना मिळाली पाहिजेत. तसंच दुसरी अट काय आहे? मागील निवडणुकीमध्ये लोकसभेमध्ये एका राज्यात किंवा अनेक राज्यांमधून 4 सदस्य लोकसभेवरती निवडून गेले पाहिजेत. ही अट पूर्ण केली तर तो पक्ष राष्ट्रीय पक्ष म्हणून मान्यता प्राप्त होते. आता पहा, 4 राज्य म्हणजे कुठली 4 राज्य असू शकतात? महाराष्ट्र आहे, तमिळनाडू आहे, गुजरात आहे, केरळ आहे, 4 राज्य किंवा त्याच्यापेक्षा जास्त राज्य आहेत. त्यांच्या त्या 4ही राज्यांमध्ये जेवढी मतं पडलेली आहेत किंवा लोकसभेसाठी जेवढी मतं पात्र आहेत त्यातली 6% मतं मिळाली पाहिजेत मागच्या निवडणुकीत. आणि दुसरी अट काय आहे? या सगळ्या राज्यांपैकी 4 सदस्य निवडून कुठे गेले पाहिजेत? केंद्रात लोकसभेवरती. तर तो झाला राष्ट्रीय पक्ष. ही एक अट आहे. किंवा याला पर्यायी दुसरी अट अशी आहे, एकूण लोकसभा मतदारसंघाच्या, लोकसभेसाठीची फक्त अट आहे ही पहिली अट होती. दुसरी अट, लोकसभा काय म्हणले त्यांनी? एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2 मतदारसंघातून, आपण मतदारसंघांची संख्या मागच्या प्रकरणामध्ये पाहिलेली होती, जी मतदारसंघांची संख्या निश्चित केलेली 543, एकूण लोकसभा मतदारसंघाच्या किमान 2% मतदारसंघातून, किमान 2% मतदारसंघातून किमान 3 राज्यांमधून उमेदवार निवडून येणे आवश्यक आहे. बघा, लोकसभेच्या निवडणुकीमध्ये किमान 2% मतदारसंघातून म्हणलेले
2% मतदारसंघातून किती निवडणूक उमेदवार आले पाहिजेत? 3 राज्यांमधून. तरी तो काय होतोय? राष्ट्रीय पक्ष होतोय. कारण राष्ट्रीय पक्ष म्हणजे कुठल्या एका राज्यापुरता जर तो मर्यादित असेल तर तो राष्ट्रीय पक्ष होऊ शकत नाही. यासाठी निवडणूक आयोगाने घातलेल्या अटी आहेत. पुन्हा आपण पहिल्यापासून दोन्ही अटींचा अभ्यास करूया. पहिली अट, 4 किंवा 4 पेक्षा जास्त राज्यामध्ये मागच्या निवडणुकीमध्ये लोकसभा किंवा विधानसभेला 6% वैध मतं मिळाली पाहिजेत. आणि त्याच अटीचा दुसरा भाग आहे, लोकसभेवरती एका किंवा अनेक राज्यातून मिळून 4 सदस्य लोकसभेवर त्या पक्षाचे गेले पाहिजेत. त्या पक्षाला 6% मतं मिळाली पाहिजेत. 4 किंवा 4 पेक्षा जास्त राज्यांमधून तो पक्ष निवडून आला पाहिजे. 4 सदस्य लोकसभेवरती गेले पाहिजेत, तरी तो राष्ट्रीय पक्ष झाला. किंवा लोकसभेसाठी जेवढे मतदारसंघ आहेत त्याच्यात 2% मतदारसंघातून निवडून ते आले पाहिजेत आणि 3 राज्यांमधून त्यांचे उमेदवार निवडून आले पाहिजेत, तर तो पक्ष झाला राष्ट्रीय पक्ष. मग दुसरी, प्रादेशिक पक्ष कशाला म्हणायचं? निवडणूक आयोगाने घातलेली अट आहे. आताची आपण पाहिली होती ती राष्ट्रीय पक्षाची होती. आता आपण पाहतोय ती प्रादेशिक पक्ष. पहा, इथं देखील लोकसभा किंवा विधानसभेच्या मागील निवडणुकीत पहिली अट आहे, लोकसभा किंवा विधानसभा यांच्या मागील निवडणुकीमध्ये या ठिकाणी सुद्धा 6% मतं हे मिळणं गरजेचं आहे. आणि निम्मी संख्या करायची, 4च्या निम्मी 2 सदस्य विधानसभेवर निवडून येणं गरजेचं आहे. 2 सदस्य विधानसभेवर. आता हे फक्त एखाद्या प्रदेशापुरतं मर्यादित आहे, त्यामुळे अनेक राज्याचा इथं उल्लेख येणारच नाही. प्रादेशिक पक्ष आहे त्या राज्यापुरता मर्यादित आहे, म्हणून विधानसभा लोकसभेला मागच्या निवडणुकीत 6% मतं मिळाली पाहिजेत किंवा 2 सदस्य विधानसभेवर निवडून आले पाहिजेत. ही पहिली अट. किंवा दुसरी अट अशी आहे, किंवा म्हणलेले हे किंवा ते, जर विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या एकूण सदस्य संख्येच्या किती म्हणलेले? 3% जागा किंवा किमान 3 जागा. 3% जागा किंवा किमान 3 जागा विजयी झालेला तो पक्ष पाहिजे, तर तो पक्ष काय होतो? प्रादेशिक पक्ष म्हणून मानला जातो. तर अशा प्रकारे या सर्व पक्षांच्या राष्ट्रीय पक्ष म्हणून, प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यतेच्या या अटी आहेत, ज्या निवडणूक आयोगाने घातलेल्या आहेत आणि त्यानुसार हे पक्ष या ठिकाणी कार्यान्वित असतात. आज आपण या ठिकाणी या प्रकरणाचा अभ्यास करत असताना इथंच थांबणार आहोत. मात्र आज आपण काय पाहिलं त्याची थोडक्यात आपण काय करूया? रिव्हिजन करूया. पहिली गोष्ट म्हणजे भारतातल्या राजकीय पक्ष पद्धतीची ओळख करून घेत असताना आपण पहिलाच मुद्दा पाहिला, संघटना कशाला म्हणायचं. मी तुम्हाला तुमच्या वर्गाचं उदाहरण दिलं. हीच संघटना सामाजिक प्रश्नासाठी लढत असते आणि सामाजिक प्रश्नासाठी लढत असताना जर सत्ता प्राप्त करून घेण्यासाठी हे लोक एकत्र येत असतील तर त्याला म्हणायचे राजकीय पक्ष. म्हणजे थोडक्यात आपण पाहिलं होतं की राजकीय पक्ष ही सुद्धा एक सामाजिक संघटनाच आहे. त्यानंतर आपण पाहिलं होतं राजकीय पक्ष कशाला म्हणायचं, त्याची व्याख्या, ज्या व्याख्येच्या आधारे आपण राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये पाहिली. व्याख्या काय होती? राजकीय सत्ता प्राप्त करण्यासाठी किंवा मिळवण्यासाठी जेव्हा लोक एकत्र येऊन निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतात तेव्हा त्या संघटनांना राजकीय पक्ष म्हटलं जातं. मग आपण पाहिलं होतं राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये. पहिलं, सत्ता मिळवणं. दुसरं, विचारसरणीचा आधार. तिसरा, पक्ष कार्यक्रम. चौथा, सरकार स्थापन करणे. आणि 5वं पाहिलं होतं शेवटचा मुद्दा, सरकार आणि जनता यांच्यातील दुवा होणं. ही झाली पक्षांची ठळक वैशिष्ट्ये. त्यानंतर आपण पाहिलं होतं की भारतामध्ये पक्ष पद्धती कशी कशी बदलत गेली.
स्वातंत्र्याच्या अगोदर एकच पक्ष होता. त्यामुळे स्वातंत्र्य मिळाल्यानंतर अनेक वर्ष तोच सत्तेवर आला. त्यानंतर सर्वात प्रथम त्याला टक्कर जेव्हा दिली तेव्हा सगळे इतर पक्ष 77ला एकत्र आले, 1977ला. आणि एकत्र आल्यानंतर त्यांनी एक पक्ष प्रबळ पक्ष पद्धती हा मुद्दा खोडून काढला. त्याच्यानंतर आपण पाहिलं की अनेक पक्षांच्या आघाड्या होऊ लागल्या, सत्तेत येऊ लागल्या. 1989 नंतर तर असं सिद्ध झालं की आघाडी सरकार स्थिर सरकार देऊ शकतं, त्याच्याने काहीही त्रुटी नाही, म्हणजे दोष निर्माण होऊ शकत नाही. त्यानंतर आपण पाहिलं तर पक्ष पद्धती वेगवेगळ्या. एक पक्ष पद्धती म्हणजे एखाद्या देशामध्ये एकच पक्ष अस्तित्वात असतो असं नाही, तर तो पुन्हा पुन्हा तोच पक्ष सत्तेवरती येतो अनेक वर्ष, तेव्हा त्याला एक पक्ष पद्धती म्हणतात, कारण इतर पक्ष प्रभावी नसतात. द्विपक्षीय पद्धतीमध्ये त्या देशामध्ये 2 प्रभावी पक्ष असतात, तर ते आलटून पालटून सत्तेवर येतात. आणि बहुपक्षीय पद्धतीमध्ये आपण पाहतो की अनेक राजकीय पक्ष अस्तित्वात असतात आणि सर्वांचा राजकीय प्रभाव कमी अधिक स्वरूपात दिसून येतो. त्यानंतर आपण पाहिलेलं होतं ते म्हणजे राष्ट्रीय पक्ष कशाला म्हणायचं, प्रादेशिक पक्ष कशाला म्हणायचं. राष्ट्रीय पक्ष म्हणून एखाद्या पक्षाला मान्यता प्राप्त व्हायची असतील तर 2 अटी आहेत, ही किंवा ती. प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता प्राप्त करायची असेल तर त्यासाठी सुद्धा अटी आहेत, ही किंवा ती. तुम्ही त्या ठिकाणी नोट्स काढताना लक्षात घ्यायचंय की अट म्हणजे काय आहे, तर मागच्या निवडणुकीत त्यांना किमान इतकं मत मिळालं पाहिजे. दोन्ही ठिकाणी 6-6% आहे, ते लक्षात राहील तुमच्या. म्हणजे राष्ट्रीय पक्ष म्हणून पाहिजे असेल तर लोकसभा आणि विधानसभेच्या मागील निवडणुकीत 6% पाहिजे, आणि प्रादेशिक पक्ष म्हणून मान्यता पाहिजे असेल तर लोकसभा आणि विधानसभेच्या मागील निवडणुकीत 6% मत पाहिजेत. म्हणजे हा मुद्दा समान आहे. मग राष्ट्रीय पक्षासाठी काय पाहिजे तर 4 राज्यांमधून म्हणलेलं आहे, कमीत कमी 4 सदस्य लोकसभेवर निवडून आले पाहिजेत. आणि इकडे खाली प्रादेशिक पक्षामध्ये काय म्हणले, किमान 2 सदस्य विधानसभेवर, तिथं लोकसभा आहे इथं विधानसभा आहे. त्यानंतर किंवा त्याला पर्यायी याच्यात व्यवस्था करताना म्हणलेलं आहे की पहिला मुद्दा जो आहे राष्ट्रीय पक्षाचा, त्याच्यात किमान मतदारसंघाच्या 2% मतदारसंघातून किंवा 3 राज्यातून उमेदवार निवडून आले पाहिजेत. आणि प्रादेशिक पक्षामध्ये विधानसभेच्या एकूण सदस्य संख्येच्या 3% जागा किंवा 3 जागा प्राप्त झाल्या पाहिजेत. तुम्ही जर नीट चार्ट केला याचा, फार तर मी तुम्हाला बनवून तो चार्ट पाठवते, तर ह्या अटी तुमच्या लगेच लक्षात राहतील आणि याच्यावरती अगदी महत्त्वपूर्ण प्रश्न नक्की विचारला जातो. आणि त्यामुळे तुम्हाला आज आणि उद्यासाठी हाच अभ्यास असेल की प्रादेशिक पक्ष व त्यासाठी असणाऱ्या अटींचा चार्ट बनवायचा आहे आणि राजकीय पक्षांची ठळक वैशिष्ट्ये लिहायची, पक्ष पद्धती कोणकोणत्या आहेत त्या लिहायच्यात. असे 3 प्रश्न तुम्ही वर्ग पाठवहीत तुर्तास लिहा. धडा शिकून झाल्यानंतर आपण त्याचा गृहपाठासाठी विचार करूया. मी मागेही तुम्हाला सांगितलं होतं, या अभ्यासामध्ये जर तुम्हाला काही अडचण असेल तर तुम्ही मला कधीही फोन करून ते विचारू शकता. मोबाईल नंबरही सांगितलेला आहे 95 27 25 27 16. तुमच्या ग्रुपमध्ये पण मी ॲड आहे. तुम्ही मला तो प्रश्न ग्रुपवर वगैरे टाकण्यापेक्षा ग्रुपवरती सर्व शिक्षकांचा सर्व लिंक असतात, तिथं फार गर्दी होते. वैयक्तिक नंबर दिलेले आहेत. काही मुलं अगदी गृहपाठ वगैरे नित्य नियमाने करून मला व्हॉट्सअपवर पाठवत आहेत, पण काही मुलं मात्र पाठवत नाहीयेत. तर आता तुमची ॲबसेंटी सुद्धा लागू शकते जर तुम्ही गृहपाठ नाही लिहिला तर तेव्हा प्रत्येकाने सांगितलेल्या पद्धतीने अभ्यास करायचा आहे. पुढे काय होईल, कसं होईल, कशी परीक्षा होईल त्याचा आपण आता विचार न करता अभ्यास फक्त प्रथम काय करूयात, पूर्ण करून घेऊयात. मला वाटतं तुम्हाला हे मी आतापर्यंत शिकवलेलं प्रकरण समजलं असेल. थँक्यू.